शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के वरिष्ठ नेता संजय राउत ने पत्रकारों से बातचीत करते हुए एक के बाद एक कई अहम मुद्दों पर भाजपा नेताओं और प्रशासन पर तीखे आरोप लगाए। इस दौरान उन्होंने मीनाताई ठाकरे पुतला विवाद, शिंदे गुट और हाईकोर्ट की भूमिका, बीएमसी और बेस्ट चुनाव, बालासाहेब ठाकरे आनंद दिघे पोस्टर विवाद, साथ ही शरद पवार और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से जुड़े बयानों पर भी अपना स्पष्ट मत रखा। काल छत्रपती शिवाजी महाराज मैदानात स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याबाबतीत जो प्रकार झाला, स्वतः राज ठाकरेंनी ही पाहणी बघा की काल जो प्रकार झाला त्याचा आम्ही कुठेही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही। कालचा प्रकार दुर्दैवी होता। समाजामध्ये अशा प्रकारचे काही माथेफिरू लोक असतात आणि देशभरामध्ये ते अशा पुतळ्यांवर, स्मारकांवर त्या संदर्भात चुकीची कामं करत असतात। शिवसैनिकांनी काल मासाहेबांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण केलं, तो पुतळा स्वच्छ केला आणि मला असं वाटतं की पोलिसांनी त्या संदर्भात तपास करून एका व्यक्तीला अटक केली आहे। हे असे माथेफिरू समाजामध्ये असतात, ते कोणताही राग कुठेही काढतात। मग कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात, कधी महात्मा फुले असतात, कधी मासाहेब मीनाताई ठाकरे असतात। याचं राजकीय भांडवल न करता अशा माथेफिरूंवरती उपचार करणं गरजेचं आहे।